नर्मदे हर. आम्ही पोहोचलो आहोत देरोली या गावामध्ये, बकुल आश्रमामध्ये. इथे व्यवस्था आहे. आमचे चाकणचे हरिभक्तीपरायण दत्तात्रय भाऊ कड, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बनशी पाटील गागरे पळशी, आणि अधिक बाकीचे देखील मंडळी आहेत. बाबा पांडुरंगबुवा वाळुंज आणि बाकीचे मंडळी वरती आहेत. इकडं हरिभक्तीपरायण सुंदर गायन ज्यांचं आहे, आवाज सुंदर आहे, ते भाऊ महाराज मध्ये तिकडे कपडे वाळू घालतायत. आणि सुंदर असं मैयाचं हे पात्र आहे. आणि मैयाच्या तीरावरतीच असणारा हा सुंदर असा आश्रम आहे. आजचं आमचं दिवसभराचं चालणं झालंय. रात्री आम्ही शुक्लतीर्थमध्ये होतो आणि आमच्या जयाताई शिंदे देखील सुंदर हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, वारकरी अंग आहे, ज्यांच्या घरामध्येच वारकरी परंपरा आहे. आणि असे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या पाठीमागं माताजी आहेत, इकडून देखील पाठीमागं माताजी आलेल्या आहेत. आता सुंदर असं या ठिकाणी सर्वांचा एकत्रित हरिपाठ होईल, नंतर नर्मदा मैयाची आरती होईल. हा सुंदर असा आश्रम आहे बघा. नर्मदे हर. ही पळशीकराने आणि संत पंढरी पिंपळगाव वाघा जिल्हा अहिल्यानगर इथून आणि परिसरातून जे सर्व मंडळी आहेत, प्रति पंढरपूर असणारं पळशी या गावातून आणि पिंपळगाव आणि परिसरातले मंडळी जवळजवळ 16 मंडळी आहेत. आणि पिशव्या ठेवण्याकरता ही गाडी त्यांनी आणलेली आहे. आणि योगायोगाने आमची त्यांच्याबरोबर गाठी भेटी झाल्या आणि आम्ही सगळे बरोबरच चाललेलो आहोत. रोजचा नित्यनेमाचा हरिपाठ आणि सर्व काही व्हावं म्हणून टाळ मृदंग विना सर्व साहित्य घेऊन हे वारकरी मंडळी नर्मदा परिक्रमा करतायत. आम्ही सर्व समवेत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा परिचय सांगा ना. घोड हरिपाठ म्हणतात तुम्ही छान. हरिओम शिंदे, राहणार पळशी. हरिओम पाटील शिंदे, राहणार पळशी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. बाबा देखील हरिपाठामध्ये खूप आनंद घेत आहेत. नर्मदे हर. त्याचप्रमाणे छबूराव शिंदे हे देखील परिक्रमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आनंद घेत आहेत. असंच आपल्याला नामस्मरण करत चालायचं आहे ना. नर्मदे हर. हे नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि येथील वाळूचा या ठिकाणी खूप मोठा व्यवसाय इथे चालतोय. सगळे JCP मोठे मोठे दिसतील आपले. हे पहा. किती यंत्रणा कामाला लागली बघा ना. दिवस गेला तरी काम चालू आहे. रात्रंदिवस लाईट लावून चालू राहील काम. नाही वाळू काढतात ना. नर्मदे हर.